माझ्या सासरी आलेली आहे परतूर येथे आणि सासरी आल्यावर माझ्या समोरचे नरसिंहाचं मंदिर आहे आणि या समोर बसलेल्या शीतल मूर्ती आहे. आता ह्या आपल्या ग्रुपवर आहेत बरं का, तर आहेत त्या स्वतः काही टाकत नाही, पण या काही असं इथलं नरसिंहाचं ॲक्टिव्हिटीज सगळ्या म्हणजे काही सण असला काही असलं म्हणजे त्यांचे जे उत्सव होता परवा, तर त्या उत्सवाचे फोटो वगैरे त्या टाकतात, शेअर करतात आपल्याला. आणि हा नरसिंह फार पुरातन आहे, तर त्यामुळे मी थोडंसं त्यांना म्हणलं आता बोलतं करते ना. तर शीतल माऊली नमस्कार. नमस्कार. भजनानंदातर्फे तुमचं स्वागत आहे आणि मी आज नरसिंहाच्या दारात आलेली आहे. तर मी एक तुम्हाला एक 4-5 प्रश्न विचारणार. तर तुम्ही म्हणजे इथे आधी मला माहिती आहे माझ्या लग्नाच्या वेळेस मंदिर कसं होतं, तर तुमच्या लग्नानंतर या मंदिराचं कायापालटच झालं आहे, अगदी खूपच सुंदर झाले आणि प्रसन्न वाटतं एकदम. तर ते कसं काय झालं आणि तुमचं नाव, तुमचं मुलं किती आहेत आणि लग्न केव्हा झालं? नमस्कार माऊलींना, मला या भजनानंदातल्या सगळ्या मैत्रिणींना माझा नमस्कार असो. नीता माऊलींना साष्टांग दंडवत प्रणाम. माझं नाव शीतल हेमंतराव गोपी. माझं माहेर सेलू, मूळचे आम्ही सावरगाव, चतुर्वेदेश्वर सावरगावचे असल्यामुळं तिकडं सावरगावकर असं आडनाव आहे. आणि लग्न झाल्यानंतर माझं लग्न 15 डिसेंबर 1992ला झालेलं आहे. मला आता 2 मुली आणि 1 मुलगा आहे. दोन्ही जावई, दोन्ही मुलींचे लग्न झाले. मोठ्या मुलीला 2 मुली पण आहेत, असं वाटत नाही, 2 नातवंड पण आहेत. आणि लग्न झाल्यानंतर सगळं जे होतं घर पूर्वीचं अगदी पुरातन वाडा पत्राचं, सगळं घरही पत्राचं, मंदिर पत्राचं असं होतं. मग हळूहळू नरसिंहाच्या कृपेनं, नरसिंहाच्या आशीर्वादानं आणि सगळ्यांच्या सहकार्याने मंदिर हळूहळू वाढत गेलं कामही त्याचं. आणि आज कार्यालय झाल्यासारखं झालेलं आहे आपलं मंदिर, म्हणजे छोटी मोठी कार्य पण होतात आणि बाहेरचं मूलपीठ त्या नरसिंहाचं जे आहे त्याचाही जीर्णोद्धार झालेला आहे. खूप छान. बाहेरचं मंदिर मी बघितलेलं आहे, अतिशय छान पुरातन आहे आणि इथे आहेच, या परतूरला खूप मोठा इतिहास आहे. आणि नरसिंहाची प्रत्येकाला बऱ्याच लोकांना प्रचिती पण येते, त्याच्यामुळे आता भक्तगण पण भरपूर वाढलेले आहे. तुमच्या इथे असं याचे उत्सव काय काय असतात त्या मंदिरात? नरसिंहाचा उत्सव कार्तिक महिन्यात काकडा असतो, महिनाभर काकड्याची समाप्ती असते. कार्तिक महात्म्याचं वाचन असतं. त्याच्यानंतर नरसिंहाच्या जयंतीच्या वेळेस 9 दिवस घट असतात, भागवत असतं. त्यानंतर कीर्तन प्रवचन असतात, भजनाचा कार्यक्रम असतो. रोजचं आपलं जे आहे उपासना, ती उपासना असते संध्याकाळी आणि अखंड जप पण असतो. आणि गल्लीतले सगळे सगळ्यांचं सहकार्य, अखंड जपाला पण सहकार्य असतं नवरात्र नरसिंहाच्या. आणि त्यानंतर नरसिंहाचा जन्म वैशाख महिन्यात पौर्णिमा, वैशाख शुद्ध चतुर्दशीला नरसिंहाचा जन्म असतो. पौर्णिमेला कुलाचार असतात आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी काल्याची पंगत असते, गाव पंगत, आणि काल्याचं कीर्तनही असतं. असं मोठं कार्य आहे तुमचं. सध्या थोडक्यात म्हणजे मोठं कार्य परतूरमध्ये आणि प्रख्यात असं जुनं पुराण प्राचीन आणि याचा इतिहास आहे. तुम्हाला काहीतरी चिपाटाच्या गाडीवर आलेला असा काहीतरी इतिहास आहे याचा. पूर्वीचं जे मूळपीठ होतं आपलं तिकडं बाहेरचं हेमाडपंथी मंदिर, तिथं ही मूर्ती होती. त्या प्लेटच्या साथीमध्ये पूर्ण गाव आपलं इकडं वसल्या गेलं, मंदिर तिकडं होतं. तर पूर्वजांना आमच्या जायला जाताना रस्ता ते ओढा लागतो आपला, त्या ओढ्याला भरपूर पाणी यायचं, मग त्याच्यामुळे तिकडे जायला त्रास होऊ लागला पूर्वजांना. तर देव पूर्वजांच्या स्वप्नात आले आणि सांगितलं की चिपाटाचा गाडा कर आणि माझी मूर्ती त्यावर स्थापन कर आणि जिथं माझा गाडा मोडेल तिथं माझी स्थापना कर. मागे वळून बघू नकोस आणि कुणाशी जाताना रस्त्यात बोलू नकोस सांगितलेलं. तो चिपाटाचा गाडा इथं आल्यानंतर मोडला गेला आणि त्यामुळे इथे स्थापना झाली. असं तुमच्या सासूबाईंना मी भेटलेली तर त्यांनी असं सांगितलेलं होतं मला, पण असं नेमकं एवढं लक्षात नव्हतं. छान सांगितलं तुम्ही आणि खूपच प्राचीन अशी मूर्ती आहे, खूप देखणी मूर्ती आहे, सुंदर आणि खूप त्याचं म्हणजे आराधना खूप छान करतात किंवा त्याची सेवा खूप छान करतात. असं सुंदर मंदिर आहे. या मंदिराचा लाभ खूप छान झालेला आहे मला. तर
फायदा झाला? भजनानंदाविषयी खूप ऐकून होतेच मी. आमच्या परतूरच्या भरपूर जणी भजनानंदामध्ये आहेच ग्रुपमध्ये, पण माझा खरा संबंध आला तुमच्याचमुळे. वंदना माऊलींनी मला या ग्रुपमध्ये ॲड केलं आणि मला खरोखर खूप मैत्रिणी मिळाल्या असं वाटतंय मला. आणि मला मी भजनानंदाचं पाठवत काहीच नाही, मी समजा त्याच्यावर पाठवू शकले नाही मी अजून, पण मी सगळ्यांचे गाणे ऐकते, प्रवचन ऐकते, त्यातलं सगळे वाचते सुद्धा आणि मला खूप छान वाटतं. माझ्या मनाला एकदम प्रसन्न वाटतं. मला कधीही नीता माऊलींचे प्रवचन ऐकते आणि एकदम जसं काही माझं फार पूर्वीपासून यांचा सगळ्यांशी संबंध होता असं मला वाटतं. त्यांचं सगळ्यांचं वाटलं आहेच ना. नीता माऊली म्हणतातच की हा परिवार आहे आपला, असं त्या म्हणजे असं पूर्वीचे ऋणानुबंध असल्यासारखं मला असं वाटतं त्यांचं सगळ्यांशी. आणि खरोखर धन्यवाद माऊली, तुमच्यामुळे मला एवढा आनंद मिळाला. भजनानंदाचं तर आहेच आहे नाही, आणि त्याच्यामध्ये माणूस असल्याने म्हणजे सकारात्मक राहतो, त्याच्यात सहभागी झाल्यामुळे जास्त सकारात्मक राहतं आणि असे बाकीचे जळमट विचार येत पण नाही आणि एकटेपणा जाणवत नाही कधी. आता पोरं सगळी आपली चिमणी पाक उडून गेलेली, दोघंच आम्ही नवरा बायको असते तर, पण कधीही एकटेपण जाणवत नाही, आधार असते. खूपच छान. धन्यवाद माऊली. तर एखादा श्लोक वगैरे म्हणतात असं तर मग, आणि आपण समाप्ती करू आपल्या भजनानंदाची. माझ्या नरसिंहाचाच म्हणते, हा काय या प्रल्हादपुरीत वास करुणी सारी तसे सज्जना श्री लक्ष्मी नरसिंह